मोठे नेते होते आयतुल्ला खामिनेई, बरोबर. यांचा एका हल्ल्यात मृत्यू झाला. हो. एक मुस्लिम म्हणून तुम्ही याकडे कसं बघताय? आता बघा, ते आहेत इराणचे आणि आपण आहो इंडियन. इथंच जन्म झालेला आहे आपलं आणि इथंच राहतोय. पण मला मी मुस्लिम व्यक्ती म्हणून आणि मुस्लिम समाजाकडनं एक तुम्हाला मेसेज हे देऊ शकतो की फक्त हे जे इस्लाम एक धर्म आहे तर ते फक्त एका देशासाठी नाहीये, सर्व जगात आहे. तर ते इराणचे जे आयतुल्ला अली खामिनेई यांचं जे मृत्यू झालं तर तो पण इस्लामला मानणारा व्यक्ती होता. त्यांना आम्ही एक आदर मानतो. आणि या सिया आणि सुन्नीमध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो? बेसिकली लोक काय करतात, मोहर्रम मध्ये स्वतःच्या अंगावरती जीवहानीचा प्रयत्न करतात, ते ब्लेड वगैरे ब्लेड्स वगैरे असं मारतात. आणि सुन्नी जे आहेत त्यांचं एक वेगळं असतो. त्यांनी जुलूस वगैरे काढतात किंवा त्यांनी त्याच्यामध्ये शोक व्यक्त तर करतात पण असं बाहेर साजरा नाही करत. अशा गोष्टी पण येत होत्या की घर घर से खामिनेई निघले, तर मग भारतात का निघेल? ते तर इराणचे होते. मग इथली परिस्थिती तुम्ही का खराब करताय? आता मी तुम्हाला आणि दुसरा प्रश्न आहे, तिकडचे लोक सेलिब्रेट करतायत. आता हे फक्त इंडियनच नाही तर अख्ख्या जगात जे जे मुस्लिम आहेत तर ज्यांचा धर्म इस्लाम आहे तर त्यांना सहकार्य पण करणार आणि त्यांचं समर्थक पण करणार. काय नियमच आहे की तुम्हाला हे धर्माचं हे रूल्स पाळावंच लागल. पण ते पाळत नव्हते तर त्यांच्यासाठी त्यांचं मृत्यू चांगलं, त्यांना खुशखबर घडली. त्यांच्यासाठी बंधन होता तर ते आता ते बंधन घालणारच माणूस गेला तर त्यांनी जल्लोष केला. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टवर पिंपरी चिंचवडवरून हाफिज मोईन शेख हे सर आलेत. दादा, तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. कसे आहात तुम्ही? बरे आहेत. आपण एक पॉडकास्ट केला होता, त्यात बऱ्याच गोष्टी आपण कुदळवाडीत ज्या घडल्या होत्या त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला होता. तुमचं मत सुद्धा आपण मांडलं किंवा तिथे जे काही रहिवासी होते त्यांच्यावर जे काही झालंय तर त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यूने पण आपण चर्चा केली. तर आजचा मुद्दा जरा वेगळा आहे. आज सध्या आपण पाहतो की युद्धजन्य परिस्थिती आहे. म्हणजे अमेरिका असेल, इस्रायल असेल आणि इराण यांच्यामध्ये आता युद्ध सुरू आहे. आणि त्याच युद्धाचा भाग म्हणून तिथले जे मोठे नेते होते आयतुल्ला खामिनेई, बरोबर, यांचा एका हल्ल्यात मृत्यू झाला. एक मुस्लिम म्हणून तुम्ही याकडे कसं बघताय? आता बघा, ते आहेत इराणचे आणि आपण आहो इंडियन. इथंच जन्म झालेला आहे आपलं आणि इथंच राहतोय. पण मला मी मुस्लिम व्यक्ती म्हणून आणि मुस्लिम समाजाकडनं एक तुम्हाला मेसेज हे देऊ शकतो की फक्त हे जे मुस्लिमांसाठी किंवा अख्ख्या जगात राहणाऱ्या ते जे मुस्लिम आहेत, सर्व संख्या असेल, ज्यांच्यासाठी इस्लाम एक धर्म आहे तर ते फक्त एका देशासाठी नाहीये, सर्व जगात आहे. तर ते इराणचे जे आयतुल्ला अली खामिनेई यांचं जे मृत्यू झालं तर तो पण इस्लामला मानणारा व्यक्ती होता. तर त्यांनी जसं की इस्लाम मध्ये मूलभूत कर्तव्य नमाज आहे, कुराण आहे आणि जकात आहे, हज आहे, तर तेही गोष्टी वापरतात आणि त्यांचं कर्तव्य आहे त्याला स्वीकारणे. तर फक्त हे पार्ट्स वेगवेगळे आहेत, त्यांना मी सांगेन तुम्हाला. पण त्याच्यामध्ये आम्ही कसं बघतो हे तुमचा प्रश्न आहे. तर त्यांना आम्ही एक आदर मानतो आणि ते एक सर्वोच्च एक सामाजिक आणि धार्मिक नेते होते आणि त्यांच्या पदाला राजकीय अधिकार सुद्धा जुळलेले होते. बरोबर. तर त्यांच्या आम्ही मृत्यू झाल्यानंतर शोक व्यक्त करतो, कारण ते एक समाजाचे मोठे नेते होते आणि त्यांनी बरेच काय त्यांनी आपल्या देशाला, मी मुस्लिम इंडियन असलं तरी हे सांगू शकतो की त्यांनी इराणमध्ये इस्लाम धर्माचं पालन करून सर्वांना इस्लाम धर्म काय असतो हे अख्ख्या जगात दाखवून दिलेलं आहे. तर आम्ही त्यांचा आदर करतो आणि त्यांचा मृत्यू फार दुर्दैवी घटनेनं घडलेला आहे. तर त्यांना आम्ही शोक व्यक्त करतो, एवढं सांगू शकतो आम्ही. तर आपण बघतो की ते सिया
समुदायातून होते. बरोबर, शिया म्हणतात. हा, ओके, शिया. हम्म. तर भारतात कोणता समुदाय जास्त आहे आणि या शिया आणि सुन्नीमध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो बेसिकली, आणि तुम्ही कोणत्या गटातून येतात? चालेल. तर आता ते शिया समाजाचे होते. तर हे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की ते शिया कुठून आले आणि कसे तयार झाले. तर मी तुम्हाला ह्याचं सांगतो की ज्या वेळेस मोहम्मद पैगंबर जे नेतृत्व करत होते आपल्या इस्लामचं, तर त्यांच्या निधनानंतर काही समाजात प्रश्न उपस्थित झाले की आता इस्लाम धर्माचं नेतृत्व कोण करणार, उत्तराधिकारी. तर कोण करणार, हे बरेच मोठा प्रश्न होता आणि भेदभाव होत होते. तर त्यावेळेस काही दुर्दैवी घटना किंवा लोकांमध्ये आपसात एकमेकांवर भांडणं, टीका करणं हे न घडू ह्याच्यामुळं काही लोक म्हणत होते की त्याच्यानंतर नेतृत्व करणार तर अबूबकर करणार, हे सगळं समाजाचं म्हणणं होतं. हे हजरत अबूबकर त्यांचे मित्र होते आणि त्यांचे बऱ्याच अडचणीत आणि सुखात दुखात ते सोबत होते आणि त्यांचे यार म्हणून त्यांना ओळखायचं. तर त्यांनी चांगलं मोहम्मद पैगंबरांना ओळखलेलं आहे, जवळ राहिलेले आहेत. तर त्यांना नेतृत्व देवं आणि त्यांनाही निवडून आणावं असं सगळं समाजाचं मत होतं. पण काही लोकांचं मत असं होतं की नाही, त्यांच्या कुटुंबातच झालं पाहिजे, त्यांच्या कुटुंबातलाच व्यक्ती झाला पाहिजे. तर त्यांचं म्हणणं एक नाव हजरत अली म्हणून, ते त्यांचे जावई आहेत आणि मोहम्मद पैगंबरांचे चुलत भाऊ देखील आहेत. तर त्यांचं नाव दिलं त्यांनी. तर असं मग जे सुन्नी म्हणतात तर ते मोहम्मद पैगंबराच्या नंतर मग हजरत अबूबकरला मानले, तर ते झाले सुन्नी मुस्लिम. मग त्यानंतर मग जे अलीला मानले, हजरत अली त्यांच्या जावाईला, जे पैगंबरांचे चुलत भाऊ होते, तर त्यांचं नाव ज्यांनी दिले कुटुंबातलंच व्यक्ती पाहिजे, तर इथून झाले मग शिया. ओके, असं झालं. पण हे दोन गट तिथून तयार तर झाले. काही जात धार्मिक पदावरती किंवा त्यांच्या पद्धतीत थोडंफार काही फरक आहे. ते फरक काय असतो की नमाज पठण करते वेळेस जे सुन्नी असते तर त्यांनी जमिनीवर जाय नमाजवरती काही जरी आथरलेला असेल त्याच्यावरती त्यांनी आपलं डोकं टेकवायला काही त्यांना त्रास नाहीये आणि त्यांना काही अडथळा सुद्धा नाहीये. पण शियांचं म्हणणं असं आहे की आम्ही जे देवानं दिलेली जमीन आहे तर आमचं माथं त्या जमिनीवरच टेकलं पाहिजे. त्याच्यासाठी काही जरी आथरलेला असेल तर त्यांनी एक मातीची टिकडी ठेवतात तिथं, एक पोळी म्हणून अशी बनवलेली असती. आणि महत्वाची गोष्ट की त्यांनी जास्त तर ते जी पोळी बनवतात मातीची, तर ते पोळी करबला मैदान हे एक इराणच्या भागात पडतो, तर तिथं मोहम्मद पैगंबरांचे नातू जे हजरत अली त्यांचे जे जावई आहेत त्यांचा मुलगा हा त्यांनी हुसैन म्हणून आहेत, तर त्यांना तिथं शहीद केलं गेलं, तर तिथं मारलं गेलं. तर त्या मातीतली त्यांनी पोळी बनवायची आणि नमाज पठण करता वेळेस तिथं त्यांनी ते टिकडी ठेवायची आणि त्याच्यावरच आपलं डोकं ठेवायचं. त्यांच्यामध्ये अशी पद्धत वेगळी आहे. मग त्यांच्यात अजून फरक काय भेटतो तर ते लोक काय करतात, मोहर्रम मध्ये स्वतःच्या अंगावरती जीवहानीचा प्रयत्न करतात, ते ब्लेड्स वगैरे असं मारतात. तर ते मोहर्रम खूप महत्वाचं, म्हणजे त्यावेळेस हजरत हुसैन जी होते त्यांना तिथं शहीद केला गेला, तर त्या संदर्भात आणि त्या विषयाला घेऊन त्यांनी महत्व देतात. पण असं स्वतःला मारून घेणं वगैरे हे त्यांच्यात एक वेगळी पद्धत आहे. आणि सुन्नी जी आहेत त्यांचं एक वेगळं असतो, त्यांनी जुलूस वगैरे काढतात किंवा त्यांनी त्याच्यामध्ये शोक व्यक्त तर करतात पण असं बाहेर साजरा नाही करत, पद्धत वेगळी असते. पद्धत वेगळी असती. अशा बऱ्याच ठिकाणी मग त्यांनी आपापल्या समाजात राहायची पद्धत वेगळी आहे. आणि जे आजान होती खूप महत्वाचं, हे सगळ्या समाजामध्ये आजान म्हणजे काय आज कळतं. तर ते आजानच्या बाबतीत जे रितसर आजान आहे तर ते सुन्नी देतात. आणि शियामध्ये काय आहे त्याच्यात अलीचं नाव घेतात, त्याच्यामध्ये प्लस करतात. तर असे बऱ्याच वेगळ्या पद्धत आहेत. तर हे दोन गट मोहम्मद पैगंबर त्यांचं निधन झाल्यानंतर ज्या वेळेस हे प्रश्न उपस्थित झाला की आता समाजाचा इस्लाम धर्माचा नेतृत्व कोण करणार, तर त्यावेळेस हजरत अलीना मानणारे शिया आणि हजरत अबूबकरला नेतृत्व देणारे
सुन्नी असे 2 गट तिथून तयार झाले. बरोबर. आता ह्या घटनेचा तुम्ही जसं उत्तर दिलं, तर ते जे नेतृत्व होतं इराणमध्ये, ओके. तर अमेरिका आणि इस्रायलचं युद्ध, हो, ते मारले गेले इराणमध्ये. बरोबर. आणि इथलं भारतातले मुस्लिम इथं आता आंदोलन वगैरे करतील किंवा शोक व्यक्त करून रस्ता ब्लॉक करणं किंवा मग हे जो बाकीची जी व्यवस्था आहे आपली बरोबर. त्याला ब्लॉक करणं, हे कितपत योग्य आहे? आणि मध्ये मध्ये अशा घोषणा पण येत होत्या की घर घर से खामिनाई निकलेगा. तर मग भारतात का निघेल ना? ते तर इराणचे होते. मग इथली परिस्थिती तुम्ही का खराब करताय, नाही, हा एक आता प्रश्न आहे. मी तुम्हाला आणि दुसरा प्रश्न आहे, तिकडचे लोक सेलिब्रेट करतायत. ओके. ओके. तर आता इथं 2 मुद्दे आहेत. एक तर इराण, इस्रायल आणि अमेरिका. ह्या 3 भागात युद्ध चालू आहे. तर त्यात काही इंडियन्स त्यांना समर्थक करतात, रस्ते वगैरे ब्लॉक करायचं ते आंदोलनाची प्रक्रिया घेतात, बरोबर. आणि दुसरा मुद्दा, आणि तिथलेही लोक नागरिक तिथे त्यांच्या विरोधात आहेत. हे 2 तुम्हाला स्पष्टीकरण मी देतो. सर्वात महत्वाची गोष्ट की इराण, अमेरिका आणि इस्रायल जे युद्ध चालू आहे, तर हे युद्ध फक्त एक कंट्रीज टू कंट्रीज नाही, फक्त मुस्लिम आणि यहुदी म्हणून जे आहेत, यहुदी ज्यांना म्हणतो, जे मुस्लिम लोकांना दुश्मन समजतात, इस्लाम धर्मालाही त्यांनी दुश्मन समजतात, तर ते यहुदी, तर त्यांच्या विरुद्ध हे युद्ध चालू आहे. आणि ह्याला आयतुल्ला अली खामेनींनी ज्यांनी युद्ध सुरू केला, तर ते धर्माच्या बेसवरती केलं. त्यांनी इराणच्या बेसवरती नाही केलं. ओके. त्यांनी धर्म घेतला आणि जो धर्माचा विरुद्ध आहे, जो दुश्मन आहे, त्याच्याशी त्यांचा युद्ध होता. तर आता हे फक्त इंडियनच नाही, तर अख्ख्या जगात जे जे मुस्लिम आहेत, तर ज्यांचा धर्म इस्लाम आहे, तर त्यांना सहकार्य पण करणार आणि त्यांचं समर्थक पण करणार. कारण हा इस्लाम धर्म फक्त एका देशात नाही, मी पहिलंच सांगितलं तुम्हाला, हे अख्ख्या जगात आहे. तर ह्याच्यासाठी हे जे युद्ध आहे फक्त मुस्लिम आणि यहुदी, ज्यांना इस्रायल म्हणतो आपण, तर ते युद्ध मुस्लिम आणि इस्रायल मध्ये असल्यामुळं तर इथले लोक त्यांना मग आंदोलनाची प्रतिक्रिया आपल्याकडनं त्यांचं समर्थक आहे म्हणून असं दाखवणं हे चालू आहे. आता हे गोष्ट हे झाली युद्धाबाबत. आता दुसरी गोष्ट की तिथले सुद्धा नागरिक त्यांचा विरोध करतात. आता मी एक उदाहरण देतो. इन फ्युचर जर कोणी मोठ्या पदावर असेल, सीएम असेल किंवा पीएम असेल, आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्यांची एक दुर्दैवी घटना घडली आणि त्यांनीही मृत्यू पावलं, तर फ्युचर मध्ये त्यांचं सारखं नेता होईल असं अपेक्षा पण नाहीये. आणि सगळे अजितदादा थोडी होणार आहेत. तर जर पुढे फ्युचर मध्ये कोणी मोठा नेता जर इथून गेला, त्याचा मृत्यू झाला, तर आपल्या देशात किती त्याचे समर्थक असतील आणि किती विरोधक असतील. तर असं नाहीये ना की जो आपल्या देशाचं पीएम असेल, सीएम असेल, तर त्याला सगळे समर्थन असतील, त्यांचं सगळं समर्थक करतील. तर अशीच घटना तिथं आहे. तिथल्या नागरिकांना आता इस्लाम धर्माचे काही रूल्स असे आहेत की त्यांचं पालन करावंच लागेल आणि तिथं ते नियमच आहे की तुम्हाला हे धर्माचं हे रूल्स पाळावंच लागेल. पण ते पाळत नव्हते, तर त्यांच्यासाठी त्यांचं मृत्यू चांगलं, त्यांना खुशखबर घडली, त्यांच्यासाठी बंधन होता, तर ते आता ते बंधन घालणारच माणूस गेला, तर त्यांनी जल्लोष केला, त्यांनी आपली खुशी दाखवली त्यांनी. आणि जे लोक त्यांना मानत होते तर त्यांच्यावरती ते दुःख झालं. तर अशी घटना घडलेली आहे. तर तिथले नागरिक जे त्यांना मानणारे नव्हते, तर त्यांनी जल्लोष दाखवला आणि त्यांच्यासाठी ते चांगली घटना होती. बरोबर. बरेच लोकांकडनं असं ऐकलं किंवा आम्ही सुद्धा काही अभ्यास केला, तर त्यात असं होतं की त्यांची जी विचारधारणा होती इराणमध्ये, ती जास्त करून स्त्रियांसाठी खूप रिस्ट्रिक्शन किंवा खूप असं कठोर होती. आणि त्याचा एक उद्रेक असा झाला की हिजाब कसा घातला पाहिजे, त्यासाठी सुद्धा एक स्क्वॉड नेमला होता की ते कुठेही फिरेल आणि ज्यांना वाटलं की यांनी योग्य पद्धतीने घातला नाहीये त्यांना ते शिक्षा करतील किंवा अटक करतात. स्त्रियांना स्मोकिंग तिथं अलाउड नाही, ड्रायव्हिंग नाही अलाउड, किंवा नवरा बायको जरी असतील हातात हात घालून सुद्धा मागे पुढे चालतील, इतके रूल्स होते. आणि एका मुलीला चुकीच्या पद्धतीने हिजाब घातल्यावरून त्याला अटक केली, बेदम मारहाण करून तिचा मृत्यू झाला. तर हे धर्माचे नियम एखाद्या व्यक्तीच्या जीवापेक्षा जास्त आहेत का? आणि इथून मग ते साचत गेलं आणि त्यांचा एक उद्रेक झाला.
तर या घटनेकडे तुम्ही कसं बघतात की हे एवढे रूल भारतात अप्लाय केलं तर मग भारतीय मुसलमानांचं काय होईल? हा, मी आता सर्वात पहिला गोष्ट मी तुम्हाला ह्याच्यावरती जे प्रश्न विचारला त्याला थोडंसं साईडला ठेवून तुम्हाला एक हिस्ट्री आपली इस्लामची सांगतो की ज्यांनी आयतुल्ला अली खामेनी ज्यावेळेस हे रूल्स काढले आणि दिले तिथल्या नागरिकांना, जसं की सिगरेट तुम्ही कुठेही पब्लिक स्पॉटला वगैरे घेऊ शकत नाही, आणि एक स्त्री एक कोणतंही व्यक्ती असेल जाणार अनोळखी असेल तर त्याच्या बरोबर जाऊ शकत नाही, आणि हिजाब कसंही घालू शकत नाही, त्यांनी दिलेल्या ड्रेस कोड प्रमाणेच त्याला घातलं पाहिजे असं त्यांनी दिलेले होते नियम. त्या नियमाला मी वाचलोय सुद्धा, आणि ते नियम इस्लाम धर्माच्या पलीकडे कुठंच कोणताही नाहीये. आणि मी तुम्हाला सांगतो की इराण एक असला देश आहे ज्याने इस्लाम धर्माचं खूप चांगल्या पद्धतीनं पालन केलेलं आहे. इस्लामिक रूल्स जर बघितले ना तर स्त्रींना हे बंधनकारक नव्हतं, त्यांची सेफ्टी होती. कसं की ज्या वेळेस 571 साली सन इसवी 571 साली ज्या वेळेस मोहम्मद पैगंबर जगात आले नव्हते, तर त्यावेळेसची घटना जर पाहिली तर स्त्रियांना ज्या घरात मुलगी जन्माला आली तर त्याला जिवंत जमिनीत खड्डा करून त्याला पुरायचे. असली दुर्दैवी घटना मुलींबरोबर घडायची. पण मोहम्मद पैगंबर आल्यानंतर स्त्रींचा काय त्यांचा दर्जा असतो, त्यांना किती इज्जत द्यावी लागते आणि ते आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत, त्यांच्यामुळं आपला जन्म झालेला असतो, आणि स्त्रियांमुळं आपण किती कुठं कुठं जाऊ शकतो आणि कोणत्या कोणत्या मोठ्या पदावर एक स्त्रीच्या मदतीनं आपण पोहोचू शकतो, हे सर्व त्यांनी दाखवलं. त्यानंतर मग मोहम्मद पैगंबर आल्यानंतर त्यांच्या जीवनात त्यांनी स्त्रींना इज्जत दिली, आणि त्याच्यानंतर हे दुर्दैवी घटना जी घडायची, कोणाच्या घरात जर मुली जन्माला आली तर त्याला जिवंत पुरायची जी घटना घडत होते तर ते चक्क बंद झाले. तर सर्वात जास्त जर मला माझ्या समाजाकडनं जर आणि माझ्या धर्माकडनं जर मी बघितला तर मोहम्मद पैगंबर आल्यानंतर स्त्रीला जास्त इज्जत भेटलेली आहे. तर त्यांनी त्याचंच पालन केलं. त्याने जर हिजाब घालून बाहेर फिरत असेल तर त्याला अनोळखी व्यक्ती त्याचा चेहरा नाही बघणार, त्यांनी कशी हे काय. आज बघा बरेच घटना अशा घडतात की एखादी मुलगी जाताना चांगली दिसली, त्याचा फिगर चांगला दिसला का मग त्याच्या पाठीमागं कोणी गांजिडी असू, सिगरेट वडणारे टपोरी असेल तर त्याच्या पाठीमागं जाऊन त्याचा पाठलाग करतात. मग बरेच केसेस असे होतात की त्याचा मर्डर ही सुद्धा होतो, ती ऐकली नाही, ती सोबत आली नाही, अशा बरेच घटना इथंही घडलेल्या आहेत. तर हे फक्त तिथल्या देशासाठी हे नियम होते, आणि तो इराण फक्त इस्लाम धर्मावर चालायचा, आणि तो व्यक्ती जे पदावर होता आयतुल्ला अली खामेनी, त्यांनी इस्लाम धर्माला फॉलो करून त्यांनी रूल्स काढले, तर तिथल्या हिशोबाने ते बरोबर आहे. पण आपल्या इथल्या इंडिया कल्चरला आणि इंडिया देशाला जर असले नियम आले तर ते काही मला बरोबर नाही वाटत, कारण आपला देश संविधानानं चालतो, लोकशाही पद्धतीनं चालतो, आणि इथं सर्व धर्माला एक समान जागा दिलेली आहे. आर्टिकल 25 मध्ये सर्व धर्माच्या सगळ्या व्यक्तींना आपल्या धर्मावरती स्वतंत्र चालण्याचं आणि सर्व अधिकार दिलेले आहेत. तर त्या हिशोबानं धर्म आणि संविधान इथं समान ठेवून आपल्याला राहावं लागेल. बरोबर. तर तिथली पद्धत इथं अजिबात चालणार नाही, कारण हा देश जे आहे स्वतंत्र आपलं संविधानिक आहे आणि लोकशाही पद्धतीने चालतो. ह्याच्यामुळे तिथले नियम इथं काही लागू होऊ शकत नाही. बरोबर. आता त्यांनी इराणमध्ये जे नियम सांगितले तुम्ही ते स्त्रियांसाठीच चांगले सांगितले. बरोबर. मग सगळे नियम त्यांच्यावरच का? पुरुषांना पण तुम्ही अपग्रेड करा ना, की तुमच्याकडे पाहून कोणत्याही स्त्रीला अनसेफ वाटता कामा नये. म्हणजे हे तर असं झालं की बाहेर निघाला तर अपघात होईल, पण तुम्ही ट्रॅफिक नियम आला लक्षात मला काय म्हणायचं तर हे तर उलट झालं की बाबा तुम्ही घरी जर पैसे कमावले तर चोरी होऊ शकते. मग तुम्ही प्रोटेक्शन असं द्या की चोरी होणार नाही किंवा मग रेप होणार नाही. तुम्ही नशेडी लोक नशा बंद करा, लोकांना अपब्रिंगिंग करा की परस्त्रीकडे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की परस्त्री माते समान. बरोबर. मग ती शिकवण जी आहे आपण तरी शत्रूच्या आई बहिणींना सुद्धा हात लावला नाही. मग आपली जी संस्कृती आहे ज्याला आपल्याला प्राऊड फील होतो ते पण
तिकडे इम्प्लिमेंट केलं गेलं आहे. असतं. मी फक्त स्त्रींचा विषय आल्यामुळे मी स्त्रींचं सांगितलं. जसं की धर्मामध्ये आणि आयतुल्ला खामेनींचे नियम जे ज्या देशात होते फक्त स्त्रियांसाठी नव्हते. जसं स्त्रियांसाठी नियम लागू केलेले होते की त्यांना हिजाब घालणं गरजेचं आहे, त्यांना पालन करणं गरजेचं आहे. असंच इस्लाम धर्मामध्ये आणि तिथल्या राज्यात कंट्रीजमध्ये पुरुष लोकांना सुद्धा नियमांचं पालन करणं गरजेचं होतं. त्यांनी देखील कोणाची छेड काढली तर त्याला सुद्धा शिक्षा होती. असे बरेच कायदे आहेत, आपण शोधू शकतो, त्यांना वाचू शकतो. म्हणजे मी बोलायचं विसरलो. आणि ते जे महत्वाचं विषय की तुम्ही प्रश्नांमध्ये एक विचारलं की ते एका मुलीचं मृत्यू झालं, तर ते 2022 ची घटना आहे. तर जून महिन्यातली का सप्टेंबर महिन्यातली घटना आहे. ते 22 वर्षाची मुलगी होती आणि ते गेस्ट म्हणून आलेली होती त्या शहरामध्ये. कुर्दमध्ये तिथं एक गाव शहर आहे, तर तिथं आली होती. त्याचं नाव महसा अमिनी होतं. महसा अमिनी. तर ते मुलगी ट्रेनमध्ये आपल्या बसमध्ये चढत होती आणि तिथल्या सिक्युरिटी गार्डनं बघितलं तर त्याचं हिजाब नव्हतं, त्याची केस दिसत होते. इस्लाम धर्मामध्ये केस दाखवणं सुद्धा त्याला गुन्हा आहे. तर ते केस दिसत होते, तर त्याला फक्त ताब्यात घेतलं आणि मॅरोलिटी म्हणून असं एक सेंटर आहे त्यांचं, त्या सेंटरमध्ये नेऊन तिथं त्यांना प्रिपेअर केलं जातं, शिक्षा नाही देत. मग त्याच्या खानदानमध्ये त्याचे कुटुंब जे होते ते आरोप केले तिथल्या कार्यकर्त्यावरती, जे हिरासतमध्ये घेतलं, अरेस्ट केलं. तर त्यांनी मारहाणी वगैरे केली. तर कुठंही मारहाणीचं असं उल्लेख नाहीये. मी स्वतः सविस्तर त्याला वाचलोय. तर तिथं घटना अशी होती की त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्या सेंटरला नेण्याचा उद्देश हे होतं की त्याला परफेक्ट हिजाब कसा असतो आणि ह्या आपल्या देशात ते ड्रेस कोड काय आहे त्याला समजवायचं आणि त्याला ट्रेनिंग द्यायची आणि परत सोडायचं. पण असं झालं की 22 सप्टेंबर असेल तर 22 तारखेला त्याला ताब्यात घेतलं. मग 3 दिवसात ते बेशुद्ध झाली. त्याच दिवशी बेशुद्ध झाली आणि 3 दिवसानंतर त्याचा मृत्यू झालं. तर अशी घटना घडल्यानंतर तिथल्या नागरिकांमध्ये जास्त तर लेडीज त्यांनी आपले केस कापून अशी आंदोलन वगैरे काढली. पण असं काही त्यांचा उद्देश नव्हतं की त्याला मारायचं आणि त्याला शिक्षा मृत्यूपर्यंत द्यायची. आणि मुलींना किंवा लेडीज लोकांना कुठलीही अशी मारहाणीची शिक्षा इस्लाम मध्ये नाहीये आणि त्या देशातही नाहीये. त्यांचा उद्देश फक्त निर्माण वेगळं झालं. तर अशी घटना घडलेली आहे, ती दुर्दैवाचीच घटना आहे. तर त्या स्त्रीच्या नंतर स्पष्ट झालं की हा देश इस्लामिक फॉलोवर आहे आणि इथं फक्त इस्लाम धर्माचे रूल्स चालतात. पण रूल्स कोणाच्या जीवापेक्षा पण मोठे नाही. ते जीव गेला त्याचं मागचं कारण हे नाहीये की फक्त त्या रूल्स मुळे गेलेला आहे. ते घाबरलेले आहे. म्हणजे बऱ्याच मीडियाने कव्हर केलं प्रॉपर की मारहाण झाली होती आणि मग त्यांचा तो जीव गेला. नाही, मेडिकल वगैरे रिपोर्ट्स आहेत त्यांचे, तर त्याला हार्ट अटॅक आला म्हणून असा उल्लेख आहे. तर ते मेडिकल रिपोर्ट तर असं सांगतील. असं ते आता त्याला दाखवायची काही गोष्टी वेगळ्या वेगळ्या असतील असं आपण समजू शकतो. ठीक आहे. तर जसं मुस्लिम समुदायामध्ये 2 गट आहेत, शिया आणि सुन्नी. तर याच्यामध्ये भारतात कोणाचं प्रमाण जास्त आहे आणि तुम्ही कोणत्या गटातून येतात? ओके, आता बघा, शिया आणि सुन्नी हे 2 गट झालेले आहेत आणि ह्याचा उल्लेख केलेला आहे की कसे तयार झाले, कुठून तयार झाले आणि कधी झाले हे सगळं. तर सगळ्यात जास्त संख्या जर बघितली गेली तर बहुसंख्या मुस्लिमांमध्ये 80 ते 90% आहे. 85 ते 90% असं मुस्लिम बहुसंख्या भेटतील आणि ते 10 ते 15% शिया लोक भेटतील. पण लखनौ, हैदराबाद आणि काश्मीरमध्ये ह्या संख्याप्रमाणे जास्त तुलना तिथं आहे त्यांची. कारण तिथं जास्त प्रमाण दिसून येत आहे आणि ते लोक तिथं जास्त आहेत. तर आहेत असे 90 ते 85% आपले मुस्लिम असतील आणि 10 ते 15% शिया असतील. आणि आम्ही देखील मुस्लिम आहोत. तर कारण आम्ही जे समाजाकडनं नेतृत्व घडलं आणि ज्यांचं नाव दिलं ते हजरत अबू बकर पहिले खलिफा असं मानलं जातं. तर आम्ही पण त्यांनाही मानणार आहोत. तर आम्ही मुस्लिम म्हणून आमची ओळख आहे. तुमचा सुन्नी मुस्लिम. सुन्नी मुस्लिम. तर असं पण ऐकतात की दोघं समुदाय एकमेकांसोबत जास्त प्रेमाने राहत नाही किंवा एकमेकांचं पाणी घेत नाही, असंही बरेच लोक तोंडावर सांगतात. हो, ओके. किंवा मग असाही आरोप होतो की सुन्नी समुदाय पाणी देताना पण त्यात
थुंकून देतात, किंवा मग त्यांच्याकडे अशी बऱ्याच प्रथा असतात, जसं आता लग्न असेल तर त्यांचा जेवणामध्ये पण ते तसं थुंकून वगैरे देतात. किंवा मग असे बरेच व्हिडिओ पाहिलेत आपण की सपोज एखादा मुस्लिम कर्मचारी हॉटेलमध्ये काम करतोय, जेवण बनवतोय आणि ते त्यात थुंकी मिक्स करताना असे बरेच व्हिडिओ आपल्याकडे आलेत. किंवा मग रोटी वगैरे बनवताना. तर हा काय प्रकार आहे, हा कितपत खरा आहे, आणि अशी काहीतरी तुमच्याकडे ती पद्धत असते का? सर मी एक गोष्ट सांगतो, इस्लाम धर्मामध्ये आता मी पहिला ह्याच्यामध्ये 2 मुद्दे भेटतात मला, की हे घाणारडी जी पद्धत आहे की आपलं थूक वगैरे घालणं करणं, तर हे मला काही योग्य नाही वाटत, पण ह्याच्यावरती मी बोलणार. आणि दुसरं एक आहे की ह्या लोकांमध्ये आपलं मतभेद होत नाहीये, ह्यांच्याशी जास्त संबंध होत नाहीयेत. तर हा विषय खूप मोठा आहे आणि ह्याच्यामध्ये हिस्ट्रीमध्ये जर आपलं जे कर्तव्य आहे, जे इस्लाम धर्मामध्ये महत्वाचं मूलभूत कर्तव्य जे मानलं जातं, त्याच्यात कलिमा असतो. ज्या कलिमाचा अर्थ हे होतो की एक परमेश्वराला एकमेव पूजनीय मानायचं. आणि दुसरं त्याच्यातच उल्लेख आहे की हजरत मोहम्मद पैगंबर हे देवाचे लास्ट प्रेषित आहेत. तर त्याच्यात हे मनानं आणि तोंडी हे मानलंच पाहिजे, बोललंच पाहिजे. ह्याला मानणारं मुस्लिम. आता ते शिया होते हे वेगळी गोष्ट. आता शियामध्ये बरेच प्रकार आहेत, तर त्यात सांगतो, जे शिया ह्याला मानतात तर ते आमच्या बरोबर आहेत आजही, अजूनही आणि पुढेही, आणि मागही राहिलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, आपलं कुराण असेल तर कुराणाला पण आम्ही जसं बघतात तर तेही बघतात. नमाज आहे, रोजा आहे, रमजानची 30 रोजे आहेत तर तेही राहतात, आम्हीही राहतो. मग हज आहे, जकात आहे. जकात म्हणजे 1 लाख रुपये जर आपल्याकडे बॅलन्स राहिला तर ते 1 लाखाला बॅलन्सचं जर वय 1 वर्ष त्याच्यावरती गेला तर त्याच्यावरती 2.5% आपल्याला ते गरिबांना वाटायचा असतो. असं आम्ही समाजामध्ये एकमेकांना सपोर्ट करून पुढे आणतो. तर ही पद्धत त्यांच्यातही आहे, तर हे आम्हाला काही वाद नाही. पण त्यांच्यातले काही शिया ते म्हणतात की अली देव आहे. मग देव असं एक मनुष्याला देव मानलं तर आम्ही मानणार का? कोणी आणू. मग असले जर रूल्स काही नवीन जो काढत असेल तर आम्ही त्यांना कसं स्वीकारणार? मग त्यांच्यात आमचे संबंधही नाहीयेत, आणि आमच्यात त्यांना आमची मुलगी त्यांना देत नाहीये आणि त्यांचा मुलगा आम्ही घेत नाहीये. म्हणजे आपसात काही संबंध नाहीये, म्हणजे ते मुस्लिमच आम्ही त्यांना मानत नाहीये. ते शिया मुस्लिम जरी असतील, ते स्वतःला मुस्लिम जरी म्हणत असतील, तर इस्लामचं धर्माचं रूल आहे, जे एकमेव परमेश्वराला मानेल तर तो मुसलमान, तो मुस्लिम. जर त्याच्या विरुद्ध तो कोणाला दुसऱ्याला महत्व देत असेल तर तो मुस्लिम नाहीये, असं इस्लामचं एक लॉ सांगतो. त्याचं कानून आहे, त्याचं दायरा आहे. तर हे मानणारे मुस्लिम राहतील, जे नाही मानत तर ते बाहेर राहतील. तर आम्ही त्यांना तेच अधिकार देणार, मग तेच राहणार, ते आमच्यात नाहीये. आणि दुसरी हे घाणेरडी गोष्ट जी खाण्यामध्ये, हे आतापर्यंत तर समाजामध्ये आम्ही कुठंही, कोणत्या मशिदीत किंवा कोणत्या मदरशामध्ये किंवा कुठं जरी लेक्चर असेल किंवा जिथं काही काउन्सिलिंग वगैरे असेल तर तिथं हात धुवून बसायला आम्ही सुन्नत समजतो. मोहम्मद पैगंबरांनी सांगितलेल्या प्रमाणे वागणूक, आम्ही हात धुवून जेवण करतो. आणि जेवण बनवायला सुद्धा तेवढंच, जर लेडीज असेल तर त्याला इस्कार्फ देतो घरात, त्याचे केस वगैरे त्याच्या स्वयंपाकामध्ये येऊ नये म्हणून. आणि त्यांना स्वच्छ पाक ज्याला म्हणतात, जर ते एक नवरा बायको असतील आणि त्यांनी सेक्स वगैरे केला असतील त्यांनी घरात, तर त्यांना अंघोळ करून त्यांना स्वतःला पाक होवं लागल, त्यानंतर त्यांना स्वयंपाकाची वगैरे परवानगी असते. जर घरात काही कुटुंब जास्त मोठं असेल तर त्याच्यात थोडं इकडे तिकडे होत असेल, पण त्यांना अंघोळ करणं गरजेचं आहे. आणि ते अंघोळ केल्यानंतरच त्याची जी पूजा असती, नमाज पठण वगैरे, त्यानंतरच त्याला होणार, नाहीतर ते करूही शकत नाही. 5 नमाजीचा टाइम जरी निघून गेला आणि त्याने अंघोळ नाही केली तर त्याची नमाजच नाही होणार. ते जर नमाज पठण करायचा प्रयत्न जरी केली आणि त्याचं ऍक्टिंग जरी केली आणि ढोंग जरी केली तर त्याची नमाज त्याला काही फायदा देणार नाही, जवळ तो अंघोळ नाही करणार. असं ते पुरुष असेल किंवा स्त्री असेल. मग ह्या धर्मामध्ये एवढी म्हणजे पाकी पवित्रता शिकवली जाते. तर मग हे घाणारडी प्रकरण मला नाही वाटत की हे कोणत्याही धर्मामध्ये असं शिकवलं जात असेल किंवा असं दाखवलं जात असेल.
तर हे जे व्हिडिओज वगैरे येतात तर कुठंतरी हे असले व्हिडिओ दाखवून कोणाला तरी बदनाम करण्याचं एक षडयंत्र किंवा कोणाला तरी समाजामध्ये गैरवापर करायचं काहीतरी प्लॅन असं आम्हाला समजण्यात येतो. तर असं कुठंही नाहीये. कारण ज्या वेळेस 4 लोक जरी असल आणि एक शेतामध्ये जात असतील तर तिथं पाणी वाहतो नदीतनं वगैरे, आपण गेल्यानंतर तर तिथं जनावर पाणी पितात. पेल्यानंतर मग माणूस असेल तर माणूस देखील पाणी पितो. पण एक मुस्लिम व्यक्ती म्हणून मी सांगतो की मी ते पाणी नाही पिणार. त्याच्या मागं कारण आहे. ते पाणी मी पहिलं ओळख करून घेणार की हे पाणी माझ्यासाठी योग्य आणि पवित्र आहे का. ते पाण्यात कुठं घाण पाणी तर येत नाहीये जेणेकरून ते माझ्यासाठी पवित्र नाहीये. तर मी तिथं हे एक स्टेज वर बघणार की हे पाणी सगळे पितात पण मी नाही पिणार, कारण हे पवित्र आहे की नाही मला स्टडी करावं लागेल, त्यानंतर मी ते पाणी पिऊ शकतो. मग असं शिकवलं जातो. तर मग हे व्हिडिओज वगैरे येणं हे काही योग्य नाही असं मला वाटतंय. बरोबर, पण ते फेक असू शकत, फेक होऊ शकत नाही. फेक असण्याची पण शक्यता पण कमी आहे, कारण आपण बरेच व्हिडिओ जे बघतो मग असं कम्युनिटीला बदनाम करण्यासाठी कोणी व्हिडिओ बनवणार नाही, पहिली गोष्ट म्हणजे. आणि जे काही प्रकार म्हणजे असं नाही म्हणत की सगळंच कम्युनिटी, 5-10% कम्युनिटी मधून जे काही मुलं असतील त्यांच्याकडनं कोणत्या ना कोणत्या ईर्ष्येचा भावना जर होत असेल तर त्यांचं मानसिक संतुलन तपासण्याची गरज आहे. नाही का कसं मग ज्या वेळेस व्हिडिओ मध्ये आलाय तर मानसिक संतुलन तपासण्याची का गरज. ते व्हिडिओ बनलाय ना तर तो खातोय पितोय त्याला सगळं कळतंय. तर ते मला वाटतं की शिक्षा द्यायला पाहिजे. शिक्षा द्यायला पाहिजे. शिक्षण सोडा, शिक्षण घेतात ते त्यांना शिक्षा द्यायला पाहिजे की असं का करतात. कारण याच्यानंतर ज्यांना कोणाला जॉबची गरज असेल एखाद्या हॉटेलमध्ये त्यांना मिळणार नाही. बरोबर, हे म्हणजे म्हणजे ज्यांना खरंच रोजगाराची गरज आहे तुमच्या अशा कृत्यामुळे 90% लोकांना त्यांचा जॉब मिळणार. असं ज्याने पण केला असेल तर तिथं जाऊन त्याची ते सविस्तर त्याला आपण शोध लावला पाहिजे. आणि ते जर खरंच असेल ना तर त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. कारण असलं घाणेरडं आपलं देशही नाही शिकवत. आपलं स्वच्छ हे इंडियन कंट्रीजला बाहेर देशात खूप स्वतंत्र देश मानतात आणि ह्या देशात जे सर्व धर्म एक सोबत राहतात. तर आपण एक मुस्लिमचं व्यक्तीचं जरी हॉटेल असला किंवा हिंदूचं असेल, ख्रिश्चनचं असेल तर आपण सगळे एकमेकांच्या हॉटेलमध्ये जातो ना. बरोबर. तर असले घटना घडली नाही पाहिजे, ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे कोणीतरी. बरोबर. एक गोष्ट वाचली होती, जसे जे पैगंबर साहेब होते ते एकदा वजू करत होते. प्रार्थनेच्या आधी तुम्ही जे हात पाय वगैरे स्वच्छ करतात त्याला वजू असं म्हणतात, जितकी मला माहिती आहे. तर त्यांनी पाहिलं की ते स्वच्छ करताना हात धुताना ते पाणी जात होतं जिथं मुंग्यांचं बीड आहे, म्हणजे जिथं मुंग्या राहतात. बरोबर. तर त्यांनी पाहिलं की ते पाणी त्यात जाऊन ते मरू शकतात. तर त्यांनी आपली वजू करण्याची जागा बदलली की माझा हे प्रार्थना करण्याने किंवा प्रार्थनासाठी स्वच्छ जेव्हा मी होतोय, हातपाय धुतोय, तेव्हा एका जीवाला त्रास होत असेल तर ते प्रार्थना करून काय फायदा. म्हणजे इतक्या बारीक लेवलवर त्यांनी विचार केलाय. तर हे जे काही नॉलेज आहे हे खरंच अप्रिशिएट करण्यासारखं आहे. तर मुस्लिम तरुणांना रिअल कुराणचं नॉलेज आता कमी पडत चाललंय का. म्हणजे ऑथराईज शिक्षण किंवा मग काही काही जे मौलाना असतात ते त्यांच्या पद्धतीने डायव्हर्ट करून किंवा मग असं म्हणतायत की मीच सगळं काही आहे बाबा, मी आय एम द ओनर ऑफ दॅट, म्हणजे मी कम्प्लिटली जे सांगेल तेच पूर्व दिशा आहे, असं होतंय का. म्हणजे अल्लाह आणि मौलाना मुल्ला याच्यात फरक आहे किंवा मग यांचा गायडन्स मध्ये फरक आहे. म्हणजे जितकं पाक कुराण आपल्याला दाखवतोय आणि जितकं आपण आयडियल जगायला पाहिजे तेवढं सोडून हे जर आपल्याला कट्टरवाद किंवा कुठेतरी रॉंग इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतायत का, असं होतं. असं 100% होत आहे. मला हे खूप आनंद वाटतो की ज्यावेळेस तुम्ही मोहम्मद पैगंबरांचं हे विषय सांगता की त्यांनी एवढं बारीक नजर ठेवली आणि समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं, म्हणजे ते जनावर जी असते, ते मुंगे असते, त्यांचा विचार केलं. तर मग हे काय, हे तर मनुष्य आहेत, ह्यांना तर समज देवानं दिलेली आहे. मग हे स्वतः आपले जे निर्णय असतात स्वतः घेऊ शकतात समजून. देवाने त्यांना दिलेला आहे. आपण स्वतः विचार करा, आपल्या डोक्यानं डोकं लावा आणि निर्णय घ्या. हे स्वतःवर आहे. बरोबर. तरीही रॉंग जातात. त्यांना काय कुराणाची काय कमी आहे का. आहे. आजची जनरेशन जी आहे ना त्यांनी फक्त आपलं एज्युकेशन, एक मोबाईल, काही जर प्रश्न असला
चॅट जीपीटी निघालेला आहे, AI निघालेला आहे, त्याच्यावरती टाकतात. मी तुम्हाला सांगतो, इस्लामिक वेबसाईट्स जी आहेत, तुम्ही देखील कोणत्याही वेबसाईटला तुम्ही चेक करा, तर 80 ते 70% फक्त मुस्लिम नावानं, इस्लाम नावानं, काहीही एका नावानं वेबसाईट ओपन आहेत. ह्या मुलांना कसं शिकवायचं की तुमचं जे कुराण आहे एका मौलानाच्या जवळ तुम्ही समोर बसून ज्या वेळेस शिकता, तर जे तुम्हाला फायदा होणार, आणि जो आयत असेल किंवा एक लाईन असेल तर कोणत्या संदर्भात ती आलेली आहे, तिथं शिकवण काय आहे. आता हे जिहादचा मुद्दा निघालेला होता. अरे ते जिहादचं जे कुराणमध्ये आलेलं आहे, तर ते कोणत्या वर्गात आलाय आणि त्याचा उद्देश काय होतं, तुम्ही ते घेत नाहीये, फक्त जिहादला घेता. तर हे असं ह्या जनरेशनला कळत नाहीये, ते शिकत नाहीयेत, कोणत्या मौलानापाशी ते बसत नाहीयेत, आणि त्यांनी आपला वेळ सुद्धा काढायला गरज समजतच नाहीयेत. तर हे कुठं ना कुठं कमी आहे. त्यांचं धार्मिक शिक्षणामध्ये पर्सेंटेज कमी होत चाललाय. ह्यामुळं आज जे घटना घडतात, त्यांना कट्टरवादी बनवायचं, मग दुसरं जे उपयोग करून घेतात, तर त्याच्यामध्ये ते येतात. ते बरोबर आहे सर. जसं आता आपण जे काम करतात समाजासाठी, त्यांना योग्य इस्लाम शिकवणं किंवा मग सामाजिक बांधिलकी शिकवणं हाच तुमच्याकडे प्रार्थना आहे. हो, मी सुद्धा मदरस्यामध्ये शिकलेलो आहे आणि मी कुराणच शिकवतो. माझ्यापाशी स्टुडंट आहेत. तर हिंदूंमध्ये जसं आपण म्हणतो की कीर्तन भजन होतात, ज्यातून आमचे डाऊट्स क्लिअर होतात, आम्हाला कथा समजते की आपल्या संतांनी काय केलंय, देवाने काय केलंय, कुठे अवतार घेतले, त्यातून विचार क्लिअर होतात. बरोबर. की आपल्या देवाने जर कोणाला उगाच नाव घेतलं नाही, कोणाला दुखवलं नाही, तर आपण दुखायला नको पाहिजे. बरोबर. तर असे काही प्रोग्राम्स असतील ते अजून वाढवायची गरज आहे का, जेणेकरून सामाजिक जागृती मुस्लिम समाजामध्ये वाढणार आहे? कारण आता मी आय थिंक ते मौलाना पाकिस्तानातून बिलॉंग करतात, आय डोंट नो त्यांचं नाव. त्यांना एका लहान मुलांना प्रश्न विचारला की जब हम भारत पे कब्जा करेंगे तो म्हणजे त्यांची जे स्त्रिया किंवा बहिणी असतील ते आपल्या काय लागतील, किंवा आपण त्यांना, तर ते सांगतात की आपण त्यांना जनावरांसारखं ट्रीट करू शकतो, तुम्ही किती लग्न करावं, आपण ते पाहतो आणि तो हसताना सांगतो. आणि इथंच तुम्ही कट्टुदर प्रेमानंद महाराजांचं वक्तव्य केलं, म्हणजे डिफरन्स दिसतो. आपल्याला वाटतं की अरे इतकी आयडिओलॉजी भडकावायला तर कोणी पण भडकू शकतं, पण तुम्ही त्या लेवलवर किती रिप्रेझेंटेटिव्ह आहात आणि तुम्ही तुमच्या समाजाला कोणत्या दिशेने तुम्हाला घेऊन जायचंय ही जबाबदारी बघा. हे जी पहिलं तर तुम्ही प्रोग्राम सांगितले की असले प्रोग्राम की आपल्याला माणूस की लोकांमध्ये वाढली पाहिजे आणि त्यांनी स्वतःला माणूस समजून नेकनियतीनं लोकांबरोबर राहायला पाहिजे, ह्याच्यासाठी प्रोग्राम घेतले पाहिजे का? सर्वात महत्वाची गोष्ट की प्रोग्राम घेण्यासाठी ज्या वेळेस एक प्रबोधन म्हणून कोणी येतो आणि जे वक्तव्य करतो, तर तुम्ही ते बघा की त्याला एज्युकेशन किती आहे का उगाच येऊन माईकच्या समोर काही हल्ला केला. कारण ज्या वेळेस समाज बघतो की कोणी येऊन बोलतोय, तर तो बोलणारा माणूस ह्या ऐकणाऱ्या माणसांना माहित नसतो समाजामध्ये आपलं काय आहे आणि आपल्या नियमामध्ये काय आहे आणि धर्मामध्ये काय आहे. फक्त तो फोकस करतो की आता बोलणारा काय बोलतोय, आणि जर एखादा वाक्य किंवा एखादी लाईन वगैरे त्याने चुकीची बोलली तर तो घेणार, 100% घेणार. तर माझी रिक्वेस्ट एवढीच राहील की जर प्रोग्राम घ्यायचे असतील तर तुम्ही एक समाजामध्ये जास्त फिरलेला, अनुभवी आणि शिक्षित, ज्यानं चांगलं आपली हिस्ट्री जाणीव त्याला असेल, तर तो व्यक्ती जर असेल तर घेतले पाहिजे. असं घ्यायची काही गरज नाही. प्रत्येक एरियामध्ये मशिदी आहेत, तिथं मौलाना आहेत, तिथं जावा आणि तिथं त्यांच्या समोर काही वेळ काढून बसा आणि शिका, मग माणूस काय जाणून घ्या. बरोबर. दुसरी गोष्ट, ज्या मुलाने ते पाकिस्तानचे असतील त्यांनी जर त्या मुलाला ते प्रश्न विचारले असतील की आम्ही कब्जा करू, तर तुम्हाला सांगतो 1947ला ज्या वेळेस अंग्रेज लोकांनी हमला केला होता, त्यांना इथून पळवण्यामध्ये बऱ्याच इथल्या मौलानांचा रोल होता. तर त्यांना मी आवाहन करतो की तुम्ही ते प्रक्रिया सुरू करा, तुम्हाला आमच्यासारखेच तुमच्या समोर दिसतील आणि तुम्हाला कसे पळवतील ते तुम्हाला त्या दिवशी आम्ही दाखवून देईल. कारण आम्ही आमचं मुस्लिम आहोत आणि आम्ही इस्लाम धर्माला फॉलो करतात, पण आम्हाला आमच्या संविधानानं आर्टिकल 25 हा नियम आलाय म्हणून आम्ही इथं स्वतंत्र
पण आहे ना आम्ही आपल्या धर्माला फॉलो करतो. बरोबर आहे. तर आम्ही कसं इथं आमच्या देशावरती तुम्ही काही टीका केला आणि तुम्ही काही प्रक्रिया केली तर त्याला उत्तर नाही देणार. 100% आमचंही उत्तर राहील. तर ते आता लहान बाळ होतं, त्यानं बोलण्यात काही चूक केली असेल किंवा काही जास्त बोलला असेल, पण प्रश्न करणाऱ्याला पण अक्कल पाहिजे आणि सांगणाऱ्याला पाहिजे. तर हे असा विषय आहे. तर ते वेळ येईल त्यावेळेस आपण त्यांना उत्तर देऊ. बरोबर. सर, असं बघतात आता सर्वे आहे किंवा मग तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकतात की बऱ्याच ज्या इस्लामिक कंट्रीज आहेत त्यापेक्षा सुद्धा सुखी मुस्लिम भारतात आहेत. त्यांच्यावर फ्रीडम असेल किंवा मग बाहेरल्या देशाचे मुस्लिम सुद्धा सांगतात ना की इंडियामध्ये मुस्लिम एकदम आझाद आहे. कारण इथं स्वतंत्र, मी तुम्हाला सांगितलं की मायनॉरिटी असून सुद्धा मायनॉरिटी. कारण आज रमजानचा महिना चालू आहे, आता बरेच 18 दिवस संपत आलेले आहेत. तर आम्हाला एवढं जल्लोष, तुम्ही बघा रमजानच्या महिन्यामध्ये किती मशिदीमध्ये लाखोंची भीड असते नमाज पठण करण्यासाठी, कोणाचा अडथळा नाहीये. आम्ही आमच्या मशिदीमध्ये जातो, आमचे प्रोग्राम घेतो आणि इथं आम्हाला इंडियामध्ये सर्वात महत्वाचे मुस्लिम आहोत आणि मतदानचा अधिकार आहे. हे दुसऱ्या देशांमध्ये आहे का? नाही. मग हे आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि चांगली गोष्ट आहे. तर हे बाहेरल्या देशातले मुस्लिम सुद्धा सांगतात की तिथले राहणारे मुस्लिम खूप आझाद आहेत आणि काही नियम इस्लामिक रूल्स असे आहेत की ते कंपल्सरी आहेत. पण आम्ही इंडियामध्ये राहतो आणि इथलं संविधान प्रमाणे आम्हाला राहावं लागतो. तर ते कंपल्सरी आमच्यासाठी नाही येत ना, कारण धर्म ही स्वीकार करतो त्याला. काही कंडिशन्स असतील तर ते इस्लामिक धर्म असेल किंवा इस्लामिक देश असेल तर तिथं असतील. पण इंडियामध्ये आम्हाला धर्माने पण सूट दिलेली आहे. इथं संविधान चालतो, आम्ही संविधानाच्या हिशोबाने आम्ही चालतो. अगदी बरोबर. सर, असं म्हणजे मी ऐकून आहे, माझा काही थोडा अभ्यास नाही, पण कुराणामध्ये असं लिहिलंय की एखाद्या जागेवर एखाद्या देशात तुम्ही राहताय जर तिथं मुस्लिम राजसत्ता नाहीये तर ती जागा मुसलमानांसाठी पाक नाहीये, एक असं म्हटलं जातं. किंवा तरी तुम्ही राहतायत तर तुम्ही त्या जागेबद्दल किंवा त्या देशाबद्दल खूप जास्त इमान तुमचा असायला पाहिजे, खूप जास्त तुम्ही इमानदारीने त्या जागेला आपलं मानलं पाहिजे, मातृभूमी मानलं पाहिजे. तर ह्या गोष्टी खऱ्या आहेत. बघा, ते पाक आहे का नाही आहे तर हे सांगितलं जातं. तर मी सांगतो की आमच्यासाठी धरती कशासाठी पाहिजे? राहायसाठी. आणि इथं आम्ही महत्वाची गोष्ट आम्ही ह्याच्यावरती काय करतो, नमाज पठण करतो. हे अपेक्षित नाहीये किंवा डिपेंड नाही की जागा कसली, कुठं फक्त हिंदू समाज आहे किंवा मुस्लिम समाज आहे, पाक नापाक हे असं काही नाहीये. कोणतेही जागा सगळे आम्हाला समान आहे. फक्त इंडिया देशातीच नाहीये, अख्ख्या जगातली जमीन आमच्यासाठी सर्व एक समान आहे. बरोबर. कुठेही जावं, कारण जे नियम आहेत ते बदलणारच नाहीत ना. मी नमाज तुमच्या इथं ऑफिसला पडू किंवा अख्ख्या जगात कुठेही जाऊन पडू, त्याला नियम तर वेगळे नाहीयेत ना, नियम सेमच आहे. तर आमच्यासाठी जागा काही असं मूलभूत नाहीये, काय वेगळे त्याला काही प्रतिक्रिया नाहीये. तर देशात एखादा माणूस राहतो, भारतासारख्या देशामध्ये जिथं असंख्य धर्म आहे, तर त्याला सगळ्यात आधी कोणत्या गोष्टीचं पालन करायला पाहिजे? एक तर संविधान किंवा आपला जो धर्मग्रंथ येतो. संविधान किंवा धर्म, कोणताही धर्माचा असो. पण मी आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे स्पष्ट करणार की मी मुस्लिम समाजाचा आहे, इस्लाम धर्माला फॉलो करतो. तर एक उदाहरण देतो. तुम्ही माझ्या समोर बसलात, मी तुम्हाला बघतोय, तर मी एका डोळ्यानं नाही बघू शकत तुम्हाला. देवानं मला 2 डोळे दिलेत, तर दोन्ही डोळ्यानं बघणार. कारण एक डोळा माझं एक साइड आणि दुसरा डोळा दुसऱ्या साइड नाही बघू शकत. बरोबर. हे देवाचा नियम आहे आणि देवानं काय सिस्टम लावलेला आहे, तर दोन्ही डोळे माझे एकच काम करणार. तुम्ही दुसरी वस्तू आणा माझ्या समोर, मी त्याला बघणार, तर माझे एक डोळा तुम्हाला आणि एक डोळा त्याला नाही बघणार, कारण दोन्ही डोळे तिथं फिरणार. तर माझा देशाचं जे संविधान आहे आणि माझा धर्म आहे, तर मी ह्या 2 डोळ्यासारखं एक सन्मान बघणार. बरोबर. कारण धर्म माझा शिकवतो की ज्या देशात तुम्ही राहतो त्या देशावर प्रेम करा आणि तिथल्या संविधानाला तुम्ही माना. आणि तोच संविधान मला सांगतो आर्टिकल 25 मध्ये की तुम्ही तुमच्या धर्मावरती स्वतंत्रपणे तुमचं तुम्ही पालन करा. बरोबर. मग मी काय ह्याला वर करू? बरोबर. आणि जे लोक खाली वर करतात, काही लोक म्हणतात की मला देशापेक्षा धर्म चांगला वाटतो, तर ते चांगला वाटतो म्हणणाऱ्याच्या जीवनात धर्म किती पैकी त्याच्या जीवनात
तो धर्माचं पालन करतो ते बघा. बरोबर. अहो धर्माचं काही त्यांना काही अभ्यास नाहीये, काही नाहीये. मी धर्माला मानतो, देशाला नाही बर. काय म्हणतात की मी संविधानाला मानतो आणि धर्माला त्याच्या खाली ठेवतो. हे खालीवरची गोष्ट आहे बरं का. तर जे मग संविधानाला किती मारतो. तुम्ही चोऱ्या मारा करतात, तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांना उलटपुलट बोलतात, तुम्ही कायदा व्यवस्था बिघडतात, तर तुम्ही संविधान मग कुठं राखवलं तुम्ही जापलं. हे गोष्ट त्यांनी म्हणूनच बरोबर. तर माझं मुस्लिम समाजाकडनं हेच म्हणणं राहील की मी संविधान आणि धर्म या दोघांना माझ्या दोन डोळ्यासारखं पाहतो. बरोबर. समजा संविधानाने एक नियम काढला, एकच नियम आहे आणि तो कोणत्याही धर्माचा चौकटीत बसत नाही. म्हणजे हिंदूंनाही वाटतं की तो आमचा विरोध आहे, तुम्हालाही वाटतं तुमचा विरोध आहे, तर आपण विरोध करण्यापेक्षा संविधानाने जे सेट केलंय त्याला मानणं महत्वाचं आहे का? बरोबर. कारण की तो सगळ्यांच्या हितासाठी आहे. कारण तो प्रत्येक धर्मासाठी वेगळा नियम काढेल तर त्याला लाखो नियम बनवायला लागतील. बघा, जर धर्माच्या चौकटीत कोणताही नियम बसत नाहीये, कारण आपल्या देशात बरेच समाज आणि बरेच धर्म आहेत, तर मग जे संविधान एक्स रूल काढतो तर त्यावेळेस ते चौकशी होती. बरोबर आहे. आणि सर्व धर्मगुरू वगैरे त्याच्यावरती चर्चा वगैरे केल्यानंतर एक नियम येतो आणि चौकटीत बसत नाहीये तर ते मानलंच पाहिजे. ऑप्शन नाही येतं, कारण मानलंच पाहिजे. कारण कोणत्याही माझ्या धर्माचं सांगतो, दुसऱ्या धर्माचं नाही माहिती. इस्लाम धर्मामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही ज्या देशामध्ये राहता तर तिथले रूल्स तुम्हाला पाळणं आणि त्याला मानणं गरजेचं आहे. बरोबर. मग प्रश्नच नाही. तर मग आता जे मुस्लिम आहेत म्हणजे इंडियन मुस्लिम आहेत, इथं आपण राहतो, इथं खातो, इथं जगतो, सगळे परिवार इथं हशी खुशी राहतात. मग वंदे मातरम आणि भारत माता की जय हा शब्द जेव्हा येतो तेव्हा ते म्हणतात का आम्हाला बोलायला. हा प्रश्न मागील बऱ्याच वर्षांनी पण विचारला गेलेला आहे. आज मीही त्याच्यावरती सांगतो. बघा, वंदे मातरम हे जे काढलं बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी काढलं. ते एक लेखक होते आणि ब्रिटिश काळामध्ये ते सरकारी गव्हर्नमेंट ऑफिसर अधिकारी होते, ते ड्युटी मॅजिस्ट्रेट काही होते ते. तर त्यांनी 1838 च्या नंतर त्यांचा जन्म 1838 आहे. तर त्यांनी कादंबऱ्या लिहिलेत बरेच. तर एक कादंबरी त्यांची आनंदमठ, बरोबर. तर त्या कादंबरीत त्यांनी हे प्रसिद्ध केलं वंदे मातरम गीत. तर ते जे कादंबरी आहे ना, त्याला जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये बऱ्याच शत्रूंचा ज्या वेळेस उल्लेख केला तर तिथं मुस्लिमला दाखवलं गेलेलं आहे. तर त्याच बाबला पुढं जात 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 तिथं वंदे मातरम गीत लिहिलेलं आहे. तर मग तो वंदे मातरम गीत मग पुढं जाऊन त्याला रवींद्रनाथ टागोर यांनी ते शायर होते, गायक होते ते, तर त्यांनी प्रसिद्ध केलं आणि पब्लिश केलं. तर ते बाहेर आल्यानंतर स्वतंत्र देश होण्याच्या अगोदर मग हे ज्या वेळेस युद्ध वगैरे चालू होतं तर हे खूप गाजलं वंदे मातरम वगैरे. त्याच वेळे जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर अब्दुल कलाम आझाद आणि असे बरेच एक कमिटी होती. तर त्यांनी चर्चा केली ह्याच्यावरती. तर तिथं माहिती पडलं की हे धर्माच्या चौकटीत बसतो, प्रत्येक धर्म ह्याला स्वीकारणार नाही. तर मग 2 ओळीचा अधिकार भेटलं. तर त्यात वंदे मातरमचं ह्याचा अर्थ वगैरे तुम्ही वाचलात तर इथं वंदना करणे म्हणजे एक पूजा करणे आहे आणि आपल्या धरतीला माय म्हणून स्वीकारणे आहे. तर मायला वंदे मातरम करतो असं पहिल्या ओळीत अर्थ निघतो. मग आपला देश जी पाण्यानं भरपूर आहे, फळांना भरपूर आहे, सुजलाम सुफलाम मलयज शतलाम हे जे आहे, तर तिथं त्याचा अर्थ असंच निघतो की पाण्यानं भरपूर आहे, फळांना भरपूर आहे आणि वारा वगैरे सुद्धा आहे, सुख समृद्धी. तर आज जर त्याच्या विरुद्ध मी जर क्रॉस बोललो तर हे जे 2 ओळी आहेत तर त्याच्या विरोधात आपला देशची मातृभूमी झालेली आहे. कारण कोणतीही नदी स्वच्छ नाहीये, वारं स्वच्छ नाहीये, प्रदूषण प्रमाण जास्त वाढलेलं आहे. तर हे कुठं राहिलं? नाही राहिलं ना आता बघितलं गेलं तर. मग फक्त वंदे मातरम ह्या शब्दाला आमच्या समाजाचा विरोध आहे. कारण वंदे मातरम आम्ही ज्या वेळेस ला इलाहा इल्लल्लाह हे वाचतो तर आमचं हे सर्वात पहिला नियम मुस्लिमसाठी असतो. मुस्लिम ज्याला मुस्लिम म्हणतात ना, तर त्याला सगळ्यात पहिलं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह हे कलिमा असतो, तर ते वाचलंच पाहिजे. आणि त्याच्यात अर्थ आहे की एकमेव परमेश्वर शिवाय आम्ही कुणाची पूजा नाही करत.
मग ह्या धरतीला तुम्ही टेक्निकल बघा, जर टेक्निकल ह्याला माय म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. हा, हे मानतो की हे धरतीनं आपल्याला खायला प्यायला जगायला बरंच पाणी देते, फळं देते, अन्न देते, तर हे मानतो. पण आमच्या समाजात ह्याला माय म्हणून त्याला वंदना करायचं आम्हाला परवानगी अजिबात नाहीये. ज्याच्या संदर्भात हे डॉक्टर अब्दुल कलाम आझाद, जवाहरलाल नेहरू ह्यांच्या उपस्थितीतच मग हे गीत थांबवलं गेला आणि त्याचे 2 ओळी वाचायला परवानगी दिली आणि राष्ट्रगीत ह्याला मान्यता दिलेली आहे. आणि ही भारत माता की जय हे सुद्धा अभिनंद्र टागोर, जे रवींद्र टागोरचे पुतणे आहेत, तर हे ते कलाकार होते. तर त्यांनी ब्रिटिशच्या वेळेसच त्यांनी हे एक देशाची चित्र बनवलं. चित्र बनवून त्याला 4 हात लावले आणि एक माँ दुर्गा असे वगैरे त्यांना शब्द दिले. मग हे आमच्या समाजात हे रूल्स मध्ये बसत नाही ना, कारण आम्ही ते म्हणल्यानंतर मग आम्ही आमच्या धर्माच्या बाहेर पडतोय ना. ह्यासाठी मग हे काय वाद नाहीये, फक्त ह्याला संवाद पाहिजे. आपण एकमेकांशी चर्चा करा, आपले नियम काय, धर्माचे नियम काय त्याच्यावरती बघा. ह्याच्यावरती जातीवाद करणं काही हे प्रश्न नाही आणि कोणाच्या धर्मावरती जबरदस्तीनं त्याला हे म्हणायला लावणं हे काही योग्य नाहीये. बरोबर. कारण हे समाजामध्ये आणि धर्मामध्ये बसत नाहीये. फक्त शब्द आहेत, काही टोटल अर्थ नाही, फक्त काही शब्द बसत नाहीत, ज्यामुळे मुस्लिम समाज हे भारत माता की जय आणि वंदे मातरम बोलू शकत नाहीये. बरोबर. आणि जय हिंद बद्दल? जय हिंद बोलू शकतो. ओके. हा, जय हिंद बोलू शकतो. आम्ही जय महाराष्ट्र बोलतो. आम्ही आमचे भाषणांचं सुरुवात आणि एंड पण आम्ही जय हिंद बोलू. जय हिंद आम्ही जय जयकार बोलू शकतो. ओके. आता एक शेवटचा प्रश्न असा आहे की औरंगाबाद का छत्रपती संभाजीनगर? ओके. तुमचं समर्थन कोणाला आहे आणि का आहे? छत्रपती संभाजी महाराज. बघा, मी एक मुस्लिम शिवाजी महाराजांचा मावळा आहे. मी बरंच शिवाजी महाराजांच्या इतिहासाला पण वाचलेला आहे. तर औरंगजेब होते, तर त्यांचाही युद्ध होता, तर ते जातीवर होता का, माझा प्रश्न. किंवा छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज ह्यांचाही युद्ध का जातीवर होता का? जर मला उत्तर जर दुसऱ्या समाजाकडनं भेटेल की जातीवर होता, तर मी औरंगजेबलाही नाही मानणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, रायगडाचा टोटल मला माहिती आहे. त्यांच्या रायगडावरती त्यांची जी सैन्य होती, त्यांची जेवढी बांधकी होती आणि जे जे त्यांचे कार्यकर्ते होते, कोण कोण मुस्लिम चेहरे होते, किती मुस्लिम समुदाय त्यांच्या सोबत होते, सगळं मला अभ्यास माहिती आहे. तर मग जातीवरच भांडण नव्हते, तर हा पण वाद कशासाठी? जर तुम्ही इन्क्वायरी करा, जर औरंगजेब हे तिथं जर जातीवरती जर त्यांनी तेढ निर्माण केला असेल, तर मीही त्यांना स्वीकारणार नाही. कारण जातीवरती विरोध करून कोणाचं जीव घेणे आणि कोणाला हानी पोहोचवणे हे धर्माच्या पलीकडे आहे, धर्माच्या आत्तर नाही. मग त्यांना मी कशाला मानू? मग छत्रपती शिवाजी महाराजांनी ही धर्मनिरपेक्ष होते. त्यांनी ही धर्माच्या ह्याच्यावरती कोणतं युद्ध केला नाहीये, कधी जातीवाद केला नाहीये. तर जसं मी छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती महाराजांना मानतो, जर औरंगजेब ही जर जातीवादी नसतील तर मी त्यांना स्वीकारतो, जर जातीवादी असतील तर मी त्यांना स्वीकारू शकत नाही. बर, मग आता तुमचं उत्तर काय? आता उत्तर मी त्याच्या पातळीवरच नाहीये, त्यांची मी इतिहास त्याचं पाहिलं नाही. पण ज्या व्यक्तीने, म्हणजे आता इस्लाममध्ये हे आहे का मला माहिती नाही, की स्वतःचा वडील भाऊ सगळ्यांना मारून जर एखादी सत्ता काबीज केली, असे काही त्यांनी नियम दिलेत, असे आदेश दिलेत की सगळे तुम्ही धर्मस्थळ तोडून टाका, त्याच्यानंतर तुम्ही पंढरपूरवर आघात केला, शाहिस्ता खानाला, सॉरी अफजल खानाला, आणि कन्वर्ट करा, मारून टाका, हे करा, बऱ्याच गोष्टी केल्यात. तो तुमचा आयडल नाही राहू शकत म्हणजे ऍज अ मुस्लिम? नाही, ह्याच्यावरती तुमचा प्रश्न तर बरोबर आहे, पण ह्याच्यावरती मी सविस्तर का नाही बोलू शकत की मी जेवढं इतिहास महाराष्ट्राचा मी नागरिक आहे आणि माझी जन्मभूमी महाराष्ट्र आहे, म्हणून मी जेवढं इतिहास महाराजांचं वाचलंय, तर औरंगजेबचा इतिहासच नाही पाहिला मी. आणि त्यांच्या इतिहासात मी असं हे तुम्ही जे प्रश्न मला सांगितले तर ते आतापर्यंत माझ्या समोर आलं नाहीये. तर मी ह्याच्या पुढे जर कधी तुमचं माझ्यासाठी वेळ असेल
तर परत ह्याच्यावरती आपण सविस्तर बोलू नक्की नक्की आणि तुमच्या ह्या प्रश्नाचं देखील मी उत्तर देतो. डेफिनेटली. तर हे काही हरकत नाही, कारण काही प्रश्नांची उत्तर मुद्देसूदपणे मांडताना त्याचा विचार प्रॉपर केला गेला पाहिजे. बरोबर. कारण काही गोष्टी खूप संवेदनशील असतात. बरोबर. आणि योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं या पॉडकास्टच्या निमित्ताने काम आहे. आणि तुम्ही आता जेवढेही प्रश्नांची उत्तरं दिली ती खूप अभ्यासपूर्ण दिली. आणि आपला जो मोटो आहे की योग्य संदेश बरोबर हिंदू तरुणांपर्यंत, मुस्लिम तरुणांपर्यंत पोहोचावा, आणि कोणतीही गोष्ट त्याची शहानिशा कशा पद्धतीने करायची, म्हणजे मीडिया असेल किंवा बाकीच्या गोष्टी नसतील त्यांच्यावर डायरेक्टली भरोसा न करता त्याचा स्वतःहून अभ्यास करायचा आणि मग निर्णय घ्यायचे. हो, आजच्या जनरेशनला गरजच आहे की स्वतः तुम्ही घटनेला समजून घ्या, घटना कोणाकडनं येते तेही पहा. कारण आजकाल काय झालेलं आहे, राजकारणी लोकांनी बऱ्याच घटनेला स्वतः त्याला बढावा देतात आणि त्याला चुकीचं तुमच्या समोर आणतात. तर तुम्ही त्या घटनेला खरं जाणून मग त्याच्यावरती तुमची जी प्रतिक्रिया असते ते रॉंग पण होऊ शकते. तर तुम्ही एवढे सेल्फ आपण पाहिजेत की तुम्ही स्वतः विचार करा आणि शोध लावा. खरी असेल तर तुम्ही त्याच्यावरती मग तुमची प्रतिक्रिया द्या. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि असेच काही पॉडकास्ट आम्ही परत करू दादांसोबत, जेणेकरून दोघा समाजामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ज्यांचं आपल्याला वाटतं की हे रॉंग होते, हे राईट होते, त्यांच्या मागची कारणं सोप्या भाषेत समजण्यासाठी तुम्हाला मी परत बोलू. आणि नक्की तुम्ही ज्या वेळेस पण बोलू मी हजर राहणार. नक्की नक्की. आणि अशाच स्कॉलर लोकांची आपल्याला गरज आहे की जर भारतात राहायचं असेल तर आपल्याला एकमेकांसोबतच राहायचंय. आणि आपल्यासोबत असे बरेच धर्म आहेत की ज्यांच्या सोबतच आपल्याला राहायचंय, आणि तीच भारताची खरी ओळख आहे. बरोबर. द्वेष घेऊन चालत नाही, किंवा द्वेष केला तर याचा फायदा परकीय देशांना होऊ शकतो. तर एक भावासारखं आपल्याला राहायचंय. सो थँक्यू सो मच फॉर. धन्यवाद, खूप खूप. तुम्हाला इथे कसं वाटलं पुन्हा एकदा येऊन? मला तर एक भावना माझी आली की आपल्या समाजाचा मेसेज कुठंतरी लोकांपर्यंत पोहोचतोय आणि सर्व समाजाला पोहोचतोय. तर माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. मी खूप खूप आभारी आहे तुमचं. आणि तुमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून परत एक लास्ट माझी रिक्वेस्ट सगळ्या जनतेला हेच असणार आहे की तुम्ही नक्कीच आपले विचार मांडा आणि स्वतः निर्णय असले घ्या की कोणाला त्याचं रॉंग फायदा घेता येणार नाहीये. आणि स्वतः तुम्ही एक लीडर बना, जेणेकरून लोकांच्या हितासाठी तुम्ही योग्य कारवाई करचाल. नक्की. बस एवढीच माझी. आणि मला सांगायला आवडेल की हा जो पॉडकास्ट शूट होतोय तो रमजानच्या पाक महिन्यात शूट होतोय. तर तुम्ही आपल्या प्रेक्षकांना शुभेच्छा देऊ शकता. सगळ्यांना माझ्याकडनं रमजानची खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि मुस्लिम समाजाला रमजान मुबारक माझ्यातर्फे. आणि जे रमजान मध्ये मोहम्मद पैगंबरांनी शिकवण दिलेली आहे की आपला शेजारी तुम्ही जर खात पित असाल तर तो उपाशी नाही राहायला पाहिजे. आणि तुम्ही जेवत असाल तर तुमचं काय उपासना करून काय फायदा नाहीये, तर तेही तुम्ही समजून घ्या. आणि आपल्या शेजार पाजारांसोबत योग्य रीतीनं त्यांच्या मनासारखं आणि त्यांच्या सुखेसारखं जगा आणि चांगले वागणूक त्यांना समजवा, हेच माझी विनंती आहे. आणि सगळ्यांना रमजान मुबारक. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. असेच एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू सो मच. थँक्यू.